मंडळींची विनंती, आता थोड्याच वेळात आणि गणेश बाळाला एक आदमी आता है तो दूसरा भागता है, ये मुश्किल है। हेलो 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 सोसायटीमध्ये श्री गणेश सोसायटीमध्ये आपण संगीत श्री गणेश कथा महात्म्याचं आयोजन केलेलं आहे। सर काय सांगाल या संदर्भात आणि काय नेमकं उद्देश या मागचा आहे आपला? नाही, आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी गणेश जयंतीच्या निमित्ताने हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे। हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने गणेश पुराण आणि गणेश कथा याचं श्रवण लोकांना आवश्यक होतं आणि तशा पद्धतीचं हरिभक्त पारायण सौ रुक्मिणीबाई आई तारू महाराज यांनी गणेशावरती अत्यंत दांडगा अभ्यास आहे आणि त्या अभ्यासाच्या माध्यमातून ते या ठिकाणी गणेश आणि हिंदू देवता किंवा गणेशाची उत्पत्ती याबाबत अनेक या ठिकाणी कथा सांगितलेल्या आहेत आणि या मुंबई किंवा नवी मुंबईमध्ये ही प्रथमतच आमच्या सोसायटीमध्ये ही गणेश कथा होत आहे आणि गणेशाचे रूपं आणि गणेश हे आपल्या सर्वसाधारण सगळ्या नागरिकांना त्याची माहिती व्हावी या उद्देशाने या ठिकाणी यावर्षी गणेश जयंती आम्ही ठेवलेली आहे। गणेश जयंतीच्या निमित्ताने गणेश कथा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। असं म्हणतात की जिथं विज्ञानाची परिसीमा जिथं समाप्त होते तिथं अध्यात्माची सुरुवात होते। सर किती आपण या गोष्टी आपण या बाबतीत सहमत आहात? नाही, तुम्ही म्हणता त्या पद्धतीने ज्या ठिकाणी विज्ञान संपतं त्या ठिकाणी अध्यात्म चालू होतं हे 100% खरं आहे। कारण आपण कोणत्याही विभागामध्ये गेलो, अगदी कदाचित एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर MD झालेले सर्जन डॉक्टरसुद्धा
त्या पेशंटच्या नातेवाईकांना सांगतात की मी माझ्या पद्धतीने संपूर्ण प्रयत्न करील, परंतु शेवटचा जो आहे तो प्रयत्न परमेश्वरावर आहे. म्हणजेच अध्यात्म हे तिथपासून पुढे चालू होतं किंवा अध्यात्माच्या माध्यमातूनच मनुष्याची उत्पत्ती किंवा मनुष्याचा मृत्यू हा अध्यात्मामध्येच लिहिलेला आहे. आज मानवाने विज्ञानाच्या माध्यमातून जन्मावरती जरी विजय मिळवला असेल तरी मृत्यूवरती अद्यापपर्यंत विजय मिळवलेला नाही आणि मृत्यूचं कारणही आपल्याला समजू शकत नाही, निमित्त होतं. आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं का हे अध्यात्म हे विज्ञान ज्या ठिकाणी संपतं तिथून अध्यात्म चालू होतं, पण अध्यात्माचा शेवट अजूनपर्यंत कुणालाही सापडलेला नाही. त्यामुळे परमेश्वर आहे, देवशक्ती आहे आणि आपण नीती किंवा नियती जी म्हणतो त्याच खऱ्या अर्थाने परमेश्वर आहेत. आपण आपल्या समाजामध्ये कोणत्या पद्धतीने वागतो, आपण आपल्या समाजामध्ये आपल्या सहकाऱ्यांना किंवा आपल्या माणुसकी धर्म कसा जोपासला जातो, हा खऱ्या अर्थाने अध्यात्माच्या माध्यमातून शिकवण दिलेली आहे. तो कोणत्याही जाती धर्माचा असला तर सृष्टी आणि देव हा एकच आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही गणेश कथेच्या माध्यमातून गणेश हा एकच देव आहे आणि त्या देवाचे अनेक रूपं आहेत. म्हणून आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे ज्या ज्या वेळेस त्यांनी रूपं घेतलेली आहेत त्या वेळेस त्यांचा आनंद उत्सव साजरा करून आपण त्या रूपाच्या माध्यमातून मिलन होऊन त्याचं जे काय गुणगौरव आहे ते आपल्या आत्मीयतेमध्ये किंवा आपल्या प्रपंचामध्ये आपल्या संसारामध्ये उतरवण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. आज गणेश जयंती आहे सर, नेमक्या काय आपण शुभेच्छा सर्वांना द्याल या निमित्ताने? ह्या आजला गणेश जयंती आहे. गणेश जयंतीच्या निमित्ताने मी मुंबई, नवी मुंबईतील नव्हे तर संपूर्ण देशातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देऊन, गणेश ही विघ्नहर्ता आहे, मनुष्याच्या जीवनातली विघ्न दूर करणं, म्हणून त्याच्याकडं आज आपण पाहतो. मी गणेशाच्या चरणी प्रार्थना करील का या देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील मानवजातीमध्ये एक चांगल्या प्रकारचं सुख, शांतता आणि सद्बुद्धी नांदो आणि सद्बुद्धी देवो, अशा प्रकारची सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करून गणेश जयंतीच्या पुन्हा एकवार हार्दिक शुभेच्छा देऊन प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंदमय, मंगलमय राहू हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करेल. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. संगीत श्री गणेश कथा महात्म्याचं आयोजन करण्यात आलं. आपण या निमित्तानं प्रवचन देत आहात. एकंदरीत काय नेमकं आपल्याला संदेश पूर्ण समाजाला द्यायचा आहे या माध्यमात, काय सांगा? वास्तविक पाहिलं तर या ठिकाणी ही जी कथा आहे नवी मुंबईमध्ये प्रथमतःच आहे, कारण मुंबईमध्ये पहिलाच हा कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी नवी मुंबईचे उपमहापौर माननीय श्री अशोक शेठ गावडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा प्रसंग किंवा त्यानिमित्ताने गणेश कथा, माघ महिन्यातली जी ही विनायकी चतुर्थी, ह्या दिवशी गणेश जन्म आदित्य आणि कश्यप यांच्या घरामध्ये झालेलं आहे. वास्तविक गणेशाचं काय द्यायचं आहे जगापर्यंत, की याचं कारण एकच की गणेश ही देवता अगदी कुठल्याही समाजामध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये गणेशाला पहिलं स्थान आहे. गणेशाची पूजा केल्याशिवाय कुणीच बाकी काही करत नाही, परंतु गणेशाची माहिती कुणालाच नाही. आणि जेव्हा त्यांच्या कृपेनेच याच्यामध्ये
त्यांच्या कृपेनेच मला त्यातलं काही थोडंसं वर्म कळलं. मग ते एकच इच्छा आहे की सगळ्या लोकांना ती मान्य आहे, मान्यता देतात त्या देवाला, परंतु तेवढी मनापासून मान्यता आपण देत नाही. की गणपती बसल्यानंतर नको ते कार्यक्रम त्यांच्यासमोर ठेवणं हे योग्य नाही. कारण शास्त्रामध्ये असं सांगितलं की जगाचा निर्माता तो आहे, आणि जगाचा निर्माता जर ज्याच्यापासून सृष्टीची निर्मिती होती तर मग त्याला मान्यता तितकी पाहिजे. लोक ते देत नाही, फक्त एक मनोरंजनाचा देव म्हणून त्या ठिकाणी 10 दिवसच आपण त्यांच्यापुढं कार्यक्रम करू ठेवतो. नको ते कार्यक्रम आपण ठेवतो, ते करू नये. आणि लोकांना समजावं की यांच्यापासून सृष्टीची निर्मिती झालेली, कारण शून्यातून सृष्टी निर्माण झाली. शून्य म्हणजे गणपती सांगितलं आहे, आणि त्यांच्यातून नंतर ह्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आणि वास्तविक पाहिलं तर फक्त लोकांपर्यंत एकच पोचवायचं की ही आद्य देवता आहे. जर आद्य देवता नसती तर साधू संतांनी त्यांचं पूजन केलं नसतं. साधू संतांनी या ठिकाणी ओम नमो जी आद्या ज्ञानोबा सांगतात, नाथ महाराज म्हणतात ओम नमो अनादि अद्या, त्यानंतर नामदेव महाराज म्हणतात प्रथम नमो गणनाथा, किंवा अनेक सगळ्या संतांनी या ठिकाणी नमन केले. परंतु त्या ठिकाणी जगापर्यंत एकच निरोप पोचवायचा एक उद्देश माझा की लोकांनी मानावं, आणि जे काही वाईट कार्यक्रम त्यांच्यासमोर ठेवले जातात ते कार्यक्रम करू नये. आज ती स्थिती कुठेतरी दिसते का गणेशोत्सवानिमित्ताने किंवा ते गणेशोत्सवानिमित्त काही ठिकाणी आता ज्या ठिकाणी आम्ही आता हे कार्यक्रम झाले, मग ज्या ज्या ठिकाणी हे कार्यक्रम होतात त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये परिवर्तन असं झालं की त्या ठिकाणी सप्ताह गणेश कथेचं नियोजन केल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तनं, प्रवचनं, भजनं हे कार्यक्रम होऊ लागले. म्हणजे परिवर्तन झालेलं आहे. म्हणून हे परिवर्तन सगळीकडे व्हावं. सगळ्यांनी गणेश ही आद्य देवता आहे, ती मनोरंजनाचं साधन नाही. सगळ्यांनी त्या ठिकाणी तिची पूजा मनापासून केली पाहिजे. ज्यावेळेस आपण त्यांचं मनापासून भक्ती करू त्यावेळेस निर्विघ्नपणे आपलं जीवन त्या ठिकाणी आपल्याला जगता येतं. या सर्व गोष्टींवर कुठेतरी पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव पडलेला दिसतोय का, काय वाटतं? ह्या सर्व गोष्टी म्हणजे कसं, आता पूर्वीपासून ते लोकांनी प्रथा पाडली की नको ते कार्यक्रम करायचे, त्यामुळं तरुण पिढी त्याच्यात जास्त आहे. आता हे जे सांगितलं आपण तर हे मानतात, वयस्कर असतात त्यांना लगेच पटतं, कारण ते त्याच्यामध्ये असतात किंवा काहीतरी संस्कार त्यांच्यावर घडलेले असतात. तरुण पिढीवर ते संस्कार घडले जात नाही, म्हणून तरुण पिढी अजूनही त्याच्यामध्ये वावत चाललेली आहे. मग ही तरुण पिढी व्हायला नाही पाहिजे. तरुण पिढीला चांगले संस्कार व्हायला पाहिजे, कारण ज्या ठिकाणी तरुण पिढी बिघडते तो कार्यक्रम असाच आहे की गणपती पुढं नको ते कार्यक्रम ठेवतात आणि त्याच्यात तरुण पिढी बिघडते. त्या ठिकाणी मद्यपान करणं वगैरे हे जे संस्कार मुलांवर त्याच्यामध्ये घडले जातात ते होऊ नये. मग ज्या ठिकाणी कार्यक्रम होतात त्या ठिकाणी परिवर्तन झालेलं तरुण पिढीवरही दिसते. आणि या ठिकाणी आज गेली 7 दिवसापासून आम्ही कार्यक्रम करतो. याच्यामध्ये अगदी चांगल्या प्रकारे महिला किंवा आता सगळे व्यापारी मंडळ असल्यामुळे त्यांना वेळ मिळेल तसा, पण तरुण पिढी याच्यामध्ये येऊन बसते. महिला याच्यामध्ये सहभागी जास्त होतात आणि त्या ठिकाणी लोक अगदी मनाचे कान करून श्रवण करतात. आणि तेच आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं आहे. लोक काय समजा कार्यक्रम करतात, परंतु गणपती बसवला की त्या दिवशी गणपती बसवल्यानंतर दुपारनं महाप्रसाद करतात, पण तो दिवस विनायकी चतुर्थीचा आहे. आजची जी माघ महिन्यातली चतुर्थी, आज गणेश जयंती हा तिथं आपल्याला कॅलेंडरला पंचांगणामध्ये दिसतं, पण त्याला लोक म्हणतात की गणेशाचा वाढदिवस आहे. आणि वाढदिवस म्हणून आता देवाचा वाढदिवस असतो का? देवाचा वाढदिवस नाही. आपलं जीवन संपतं, आपलं आयुष्य संपतं, देवाचं आयुष्य संपत नाही. पण वाढदिवस आपला आहे, देवाचा वाढदिवस नाही. देवाने अवतार घेतले आणि त्या तिथीला मान्यता दिली गेली. मग गणेश भाद्रपद महिन्यातली गणेश चतुर्थी ही शिवपार्वतीचा मुलगा म्हणून भगवंत प्रगट झालेले आहेत अनेक वेळा, म्हणून तीच त्या ठिकाणी प्रमुख झाली. आणि माघ महिन्यातली ही जी चतुर्थी आहे विनायकी चतुर्थी, ही कश्यप आणि आदिती माता यांचा पुत्र विनायक नावाने त्या ठिकाणी प्रगट झाले, म्हणून आज ही माघ महिन्यातली ही चतुर्थी गणेश जन्म साजरा करायचा. पण लोकांचं या ठिकाणी या दिवशी महाप्रसाद केला जातो. आणि हे फक्त बंद करायचं की विनायकीच्या दिवशी महाप्रसाद करायचं नाही. काही विनायकी ही एकादशीसारखं व्रत आहे, आणि एकादशीच्या दिवशी आपण जर महाप्रसाद करत नाही तर मग विनायकीलाही करायचं नाही. विनायकीपासून एकादशीची उत्पत्ती हे याच्यामध्ये पुराणामध्ये आलेलं आहे की एकादशी मातेचा जन्म विनायकी मातेच्या कंठापासून झालेला आहे. चतुर्थी मातेच्या कंठापासून एकादशी उत्पन्न झाली. मग आई श्रेष्ठ का मुलगी श्रेष्ठ, किंवा आईवडील श्रेष्ठ का मुलं श्रेष्ठ, तर आईवडील श्रेष्ठ. मग जी जन्माला घालणारी आहे तिच्यापासून जन्माला आले, मग जी जन्माला घातली त्या मुलीच्या व्रताचं आपण पालन करतो, मग आईच्या का नको करायला. म्हणून हेच फक्त की विनायकी चतुर्थीच्या दिवशी महाप्रसाद करू नये. आणि ह्या चतुर्थीला लोक सगळे काहीतरी मनोरंजनाचा कार्यक्रम नसला तरी ह्यावेळेस काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवतात, परंतु जन्म साजरा करून दुपारनं महाप्रसाद केला जातो. आणि फक्त हे ज्या ज्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम केले त्या ठिकाणी लोकांना सांगितलं की विनायकीच्या दिवशी महाप्रसाद करायचा नाही, कारण त्या दिवशी अन्न भक्षण करणाऱ्यालाही पाप सांगितले.
की तो नरकामध्ये जाईन असं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्या दिवशी करायचं नाही हे शास्त्रामध्ये सांगितलं की विनायकीच्या दिवशी महाप्रसाद करायचा नाही. विनायकीच्या दिवशी जर उपवास सोडायचा नाही तर प्रसाद कसा करायचा, उपवासच दुसऱ्या दिवशी सोडायचा असं वर्णन आहे. संकष्टीला चंद्रोदयाच्या काळामध्ये सोडायचा आणि विनायकीला दुसऱ्या दिवशी पारणं करायचं असं त्याच्यामध्ये वर्णन असल्यामुळे हे जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. आणि लोकांना फक्त गणेश ही देवता कोण आहे हे समजावून सांगावं आणि ती त्यांच्या कृपेने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. एवढंच, याच्यापेक्षा कुठलाच उद्देश काहीच नाही की आपण आपल्या कुठंतरी प्रसिद्धी व्हावी याच्यासाठी करतोय, याच्यातला काही भाग नाही. फक्त देवाला मानतात सगळी, पण तेवढ्या प्रेमाने किंवा भक्ती करत नाही. हे देवा लोकांपर्यंत पोचवायचं त्या ठिकाणी मनामध्ये संकल्प केलाय, तो त्यांच्या कृपेने केलाय. तो कितपर्यंत त्यांना सिद्धीला न्यायचं ते त्यांच्या हातात, ते आपल्या काहीच हातात नाही. पण या नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच झाला आणि उपमहापौर कावडे साहेबांच्यामुळे झाला. मी त्यांच्या अगदी शतशः आभार आहे की कारण अशा शहरामध्ये जास्त लोक बिघडतात, शहरामध्ये जास्त तरुण पिढी बिघडते. मग या ठिकाणी असे कार्यक्रम न केले नाही तर तरुण पिढी बिघडणारच नाही. म्हणून हाच फक्त मनामध्ये एक निश्चय की लोकांपर्यंत पोहोचवायचं की हे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम करा, कीर्तनं, प्रवचनं, भजनं काही करा, स्पर्धा ठेवा चांगल्या भजनाच्या वगैरे, पण नको ते कार्यक्रम नको. खूप खूप आभार आहे महाराज. नमस्कार.
दिवशी पार्वती मातेच्या मळापासून गणेशाचा जन्म कसा झाला आणि गणेशाला ब्रह्मदेव शांत झोपेमध्ये आहे आणि ब्रह्मदेव झोपेत असताना भगवान शंकर ब्रह्मदेवांच्या सत्यलोकामध्ये भरामध्ये त्या मुलाला वरदान देऊन टाकले. त्रैलोक्य जिंकशील, तुझ्या बरोबर कुणीही त्या ठिकाणी युद्धाला टिकणार नाही, देवांना सुद्धा त्या ठिकाणी तू हरवशील. आणि सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी वरदान दिलं, हे बघ आलिंगन देशील त्या व्यक्तीचं तिथं भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आलिंगन दिलं की ते जळेल ते माणूस, असं वरदान दिलं. वरदान दिल्यानंतर तो सिंदूर खूप आनंदामध्ये आहे आणि आनंदाच्या भरामध्ये तो सिंदूर त्रैलोक्यामध्ये भ्रमंती करण्यासाठी निघाला. ब्रह्मदेवानं काहीच मागितलं नाही, फक्त मी तुमचा मुलगा आहे आणि माझं नाव ठेवा, मला माझं स्थान त्या ठिकाणी राहण्यासाठी सांगा, मी काय करू ते सांगा एवढं विचारलं. आणि ब्रह्मदेवाने मी ना मागा सत्य आहे का असत्य आहे, म्हणजे खरं आहे का खोटं आहे, त्या विदेशीच आलिंगन क्षणांत देऊन अरे नको ताई, हे पोरींनो अरे जीवन नको म्हणून सांग रे. आणि त्याच्या वेदना मात्र त्यांनी मारलं त्याला चालू आहे. विवरण तो पडलाय. तुकोबारा त्या ठिकाणी गेले तुकोबाराने आणि फिरत असताना एके दिवशी पुन्हा तो पळत साधूच्या आश्रयाला आला. पुन्हा साधूच्या पाठीखाली लागला. पुन्हा साधूचं ध्यान बंद झालं. साधूने पुन्हा त्याला विचारलं, काय बा आता तुला कोणाची भीती आहे? कुत्र्याची भीती ते साधू जवळ पडायला मागं साधू तो पुढे जाऊन पुन्हा मागे फिरल्या. साधूच्या लक्षात आलं, मला मारण्यासाठी येतो. लांबूनच साधू गेली शाळा पुढे जा का उपकारावर अपघात करायला अशी तुला यांनी मला एक आनंदाने बस बोलायला सांगितलं आणि बघतो आमच्यापासून तुला काही दिली नाही. तुला कुठे भगवान शंकर संहार करतात. आम्हाला मारण्यापेक्षा शंकराला मार, प्रयुद्ध करायचं त्यांच्याबरोबर कर. त्यांना मारल्यानंतर सिंदूर पाणी तोडत असताना पाणीच्या उजव्या बाजूला शेंड्याच्या बाजूला सोबत शेंड्याच्या बाजूला आणला का पाणी आणि त्या पाणीवर शेंड्याच्या बाजूला बसला. शेंड्याच्या बाजूला पाणी तू किती
शिवपार्वतीकडे जातात आणि त्यांना सांगतात तुमचा मुलगा जन्माला आलेला आहे, कुठे आहे, सर्व काही सांगितलं. शिवपार्वती त्या ठिकाणी येतात आणि त्या बाळाला घेऊन घरी जातात. जेव्हा घरी आले त्यावेळेस गंगा आगली आणि त्या 6 कृतिका त्या ठिकाणी येतात. आगली देव म्हणतात की माझा मुलगा आहे, गंगा म्हणते माझा आहे आणि 6 त्या सौंदर्यवान स्त्रिया असणाऱ्या त्या म्हणतात आमचा आहे. परंतु त्याचा जन्म कशासाठी आहे हे सांगून शिवपार्वतीने त्या सर्वांचा सत्कार वगैरे केला. त्या पुन्हा केल्या. त्या ठिकाणी त्या मुलाला पाहण्यासाठी सर्व देवता त्या ठिकाणी आल्या आणि त्या मुलाचं नाव वेगवेगळं ठेवण्यात आलं. स्कंद, कार्तिकेय, शरजन्मा, तारकजीत, सेनानी महा करत असताना कार्तिकेय स्वामी आणि तारकासूर यांच्यामध्ये युद्ध झालं. त्या युद्धामध्ये कार्तिकेय स्वामीने तारकासुरावर शक्ती नावाचं अस्त्र सोडलं. ते अस्त्र लागल्यानंतर तो मूर्छित पडला, पण तो पुन्हा त्या ठिकाणी उठला आणि त्याने आपल्या हातातील गदा कार्तिकेय स्वामींना इतक्या जोरात मारली की ती गदा लागल्याबरोबर कार्तिकेय स्वामी बेशुद्ध होऊन पडले. बेशुद्ध पडल्यानंतर त्या ठिकाणी अश्विनी कुमार आले आणि त्यांनी कार्तिकेय स्वामींना औषधोपचार केला आणि थोड्या वेळाने कार्तिकेय स्वामी पुन्हा त्या ठिकाणी शुद्धीवर आले. पण एक क्षणभर सौंदा लाभत गदेने स्कंदा मारित तो अत्यंत क्रोधयुक्त कार्तिकेय रणी पडला. कार्तिकेय स्वामी ते विचारण्यासाठी आले की माझ्या हातून तारकासूर मरणार होता तर तो मेला नाही. सर्व गणेश भक्तांच्या वतीनं त्याचप्रमाणे नवी मुंबईचे उपमहापौर माननीय श्री अशोक शेठ गावडे यांच्या वतीने हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. तेव्हा त्या ठिकाणी सागरी नायकांचं हार्दिक स्वागत. महापौर माननीय सागरी नाईक यांचं उपमहापौर अशोकजी गावडे हे सत्कार करत आहेत. क्रीडा समितीचे सभापती माननीय सुरेशजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार करण्यात येत आहे. गावडे साहेब स्वागत करत आहेत. मोठे आई बोला मला. आज गणेश जयंती आहे. गणेश जयंतीनिमित्त आपल्या सोसायटीमध्ये आपले उपमहापौर अशोकजी गावडे साहेब यांच्या माध्यमातून
उत्सव मनवला जातो. यासाठी आपल्यासाठी लाभलेले कीर्तनकार हरिभक्त परायण आई तालु महाराज, त्याचबरोबर क्रीडा समिती सभापती पाटील साहेब, गावडे मॅडम, सर्व भक्त, तुम्ही बोलवतो मी इथे नेहमीच येत असतो आणि तुम्ही मला नेहमीच ऐकत असता. आज आपण इथे रुक्मिणी आईंना ऐकायला आलेलो आहे. त्यामुळे मी त्या कीर्तनामध्ये जो आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, आज आपण गणेश जयंतीच्या निमित्त एकत्र झाले. आपल्या संस्कृतीचं महत्त्वाचं, आपल्या संस्कृतीचं शिकवण काय ते सांगायचं, ते कथेच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी मॅडम आलेल्या, आई आलेल्या आहेत. तर मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना मनापासून गणेश जयंतीच्या शुभेच्छा देतो. नेक्स्ट पुढच्या कार्यक्रमाला मी इतर बोलेल आणि अशोक गावडे साहेबांच्या माध्यमातून, त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित झाला. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्या सर्व शुभेच्छा देतो. रजा घेतो. जय नाही. त्याचप्रमाणे क्रीडा समितीचे सभापती माननीय सुरेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित राहील. स्वामी यांच्या स्पर्धेमध्ये भगवान गणेश त्या ठिकाणी जिंकलेले आहेत, म्हणून त्या ठिकाणी लग्नाचा सोहळा त्या ठिकाणी करण्याचे ठरवले. सर्व देवदेवता ऋषीमुनी भगवान शंकरांनी एकत्र केलेले आहेत आणि सर्व ऋषीमुनींना आणि देवदेवतांना घेऊन भगवान शंकर, पार्वती माता, कार्तिकेय स्वामी, भगवान गणेश या सर्वांना त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि कार्तिकेय भगवान शंकर त्या ठिकाणी ऋषीमुनी, देवदेवता ज्या काही उपदेवता होत्या त्यांना घेतलेला आहे आणि निघालेले आहे. येत असताना रस्त्यामध्ये त्यांना गंडकी नगर लागलेलं आहे. सिंधू दैत्याची दरबार भरलेला होता. उंच असणावर सिंधू दैत्य बसलेले आहे. समोर सर्व दैत्य सेना त्या ठिकाणी त्याचे बसलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्या सभेमध्ये नंदी गेला आणि नंदी जाऊन उभा राहिला. नंदीला कोणी विचारित नाही. शेवटी नंदीने स्वतः सांगायला सुरुवात केली, देवादिदेव महादेव यांचं मी वाहन आहे. ज्यांच्यामुळे या ठिकाणी श्रीमान अशोक गावडे आणि त्यांच्या सौभाग्यवती निर्मलाताई गावडे यांनी ब्रह्मदेव आणि सावित्री माता म्हणून या ठिकाणी सिद्धी बुद्धीचे माता पिता म्हणून या ठिकाणी उपस्थित राहायचे. त्याचप्रमाणे परंतु या ठिकाणी शिवपार्वती म्हणून शिवपार्वती म्हणून या ठिकाणी गणेशाचे माता पिता म्हणून एक जोडी या ठिकाणी या. बोलवा, कुणाला बोलायचं? या दोघांना विनंती आहे की गणेश सिद्धी बुद्धी आणि गणेश यांची पूजा करायची. पूजा करायची या ठिकाणी सिद्धी बुद्धीचे मामा आणि गणेशाचे मामा म्हणून दोन या ठिकाणी वाघुले महाराज गणेशाचे मामा म्हणून गणपती गव्हाणे महाराज यांनी सिद्धी बुद्धीचे मामा म्हणून त्यांच्या पाठीमागे उभं राहायचं. त्याच्यात दोन हात त्यांच्याकडे, तुम्ही दोन घ्या त्यांच्याकडे, तुम्ही गणेशाच्या मागे उभं दोन घ्या. वाघुले महाराज तुमच्याकडे दोन घ्या. मामाला पण लावा. मामा भिंगा तरी उभं राहतो. मामा
सुलग्न सावधान उमा महेश्वर चिंतन सुलग्न सावधान जय घंटा शब्द गणेशाला मध्ये बसवा इकडे आपण बा इकडे इकडे जाई इकडे पाहून इकडे मोठे जावई या एक मिनिट सर एवढं मोठं 7 दिवस काम केले ताई बसा बरं इथं गादी होती
सावित्री माता यांच्या सिद्धी बुद्धी या कन्या त्यांना सिद्धी बुद्धी ज्यावेळी करते माहिती का सगळी सिद्धी लाभ सिद्धी प्राप्त होईल. पण विशेष म्हणजे या कार्याचं जे काही श्रेय आहे ते त्यांना जातं. विशेष करून त्यांनी या ठिकाणी जे नियोजन केलं म्हणून त्यांना सिद्धी बुद्धीचे माता पिता असं त्या ठिकाणी केलं. गायकवाड महाराजांना त्यांच्या सौभाग्यवती यांनी त्या ठिकाणी शोक पार्वती म्हणून त्या ठिकाणी पात्र त्यांच्याकडे दिलं. चांगल्या प्रकारे या ठिकाणी विवाह सोहळा आनंदामध्ये पार पडला. सिद्धी बाळ ब्रह्मचारी भक्तपरायण शंकर महाराज अनुभव काळभैरव महाराजांसारखे सद्गुरू माझ्या जीवनामध्ये लाभले आणि लोहाचे कणक होईल हे सामर्थ्य बरशीच्या मोरया मोरया वरदे नायकी मोरया 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 चिंतामणी मोरया 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 महागणपती हर
कशाचे होईना आपण 21 मोदक उद्या येताना घेऊन यायचे आणि नंतर आपण काल्याचं कीर्तन झाल्यानंतर तो प्रसादाबरोबर ते मोदकाचा प्रसाद या ठिकाणी वाटला जाईल. पण 21 मोदक घेऊन यायचे प्रत्येकीने. सर्वांना त्यांना आरती द्या ना, महिलांनी द्या ना या ठिकाणी आरती द्या. एक विनंती